पत्रकारांवरील खंडणी गुन्हे दाखल प्रकरण सुरक्षा समितीने घेतली विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची भेट, निवेदन केले सादर. सोलापूर. महाराष्ट्रात राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले, मारहाण, धमकीसारखे प्रकार वारंवार घडत असून बातमी लावण्यावरून वाळू माफिया, गुटखा माफिया आणि राजकीय लोकांकडून पत्रकारावर नेहमीच हल्ले होत आहेत. बातमी लावण्यावरून हल्ले, धमकी, मारहाण असा प्रकार होत असेल तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला असून लोकशाहीचा चौथा स्तंभ अत्यंत बिकट अवस्थेतून वाटचाल करतोय. अशातच ग्रामीण भागातील पत्रकारांवर बातमी लावण्यावरून खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढले आहे. वास्तविक पाहता ग्रामीण भागातील पत्रकार अल्प मानधनावर काम करतात. त्यांची आर्थिक स्थिती बेताशी असते. अशातच खंडणीसारखे गुन्हे दाखल झाल्याने आता पत्रकारांचा कंबरडं मोडले. काही अवैध व्यावसायिक आणि प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून चुकीची माहिती देऊन ग्रामीण भागातील प्रामाणिक पत्रकारांवर दबाव आणण्यासाठी खंडणीसारखे गुन्हे दाखल करतात. ही बाब अतिशय गंभीर असून लोकशाहीला मारक आहे. खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने पत्रकारांची, जनसामान्य माणसा प्रतिमा खराब आणि मलिन होते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोटसह अन्य तालुक्यात अनेक पत्रकारांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल. याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांनी ज्या पत्रकारांवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल त्या पत्रकारांची स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची कोल्हापूर येथे भेट देऊन केली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, सोलापूर जिल्हा संघटक अरुण सिटगिद्दी, सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वक्कू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, सचिव रमेश दग्गारी, संघटक गणेश निंबाळकर, रशीद शेख, बसवराज हमाले, परमेश्वर आटीपामूल उपस्थित होते. पत्रकारांवरील खंडणी गुन्ह्याबाबत सखोल चौकशी न झाल्यास आंदोलन. यशवंत पवार. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून वंचित, पीडित, अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त लोकांना लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका पार पाडणाऱ्या प्रामाणिक पत्रकारांवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा सवाल प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी उपस्थित केला असून खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे पत्रकारांची समाजात बदनामी होऊन प्रतिमा खराब होते. सोलापूर जिल्ह्यातील ज्या पत्रकारांवर खंडणी सारखे गंभीर गुन्ह्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी करावी, अन्यथा पत्रकार सुरक्षा समिती वतीने रस्त्यावर आंदोलन करावं लागेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी दिला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.